अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी रवी राणांकडून तयारी सुरू आहे। भाजप युवा स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना युती करणारे। भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल असं रवी राणा म्हणाले। 65हून अधिक नगरसेवक निवडून आणू, आमदार रवी राणा यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। तर रवी राणांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। महानगरपालिकेचा बिगुल अखेर 3 वर्षांना वाजला आहे आणि पक्ष जे आहे ते आपल्या महानगरपालिका निवडणुकीचा तयारीला लागलेलं। नेमकं अशाच परिस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची यावेळी नेमकी काय भूमिका राहणार आहे ते आपण जाणून घेणं। माझ्यासोबत आमदार रवी राणा आहेत। हो, यावेळी पक्षाची मनपा निवडणुकीमध्ये कशी भूमिका राहणार? बिलकुल पूर्ण पक्षाचे कार्यकर्ते सगळ्या मैदानामध्ये सातत्यानं काम करतो आम्ही। भारतीय जनता पार्टी, युवा पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र आम्ही लढत आहे। आता सीटाच्या वाटाघाटीवर सगळी चर्चा चालू आहे आणि जे रुलिंग नगरसेवक आहे त्या पद्धतीनं काही सीटा ज्यांच्या नगरसेवक आहे त्या पद्धतीने त्या सीटा सुटतील। ज्याची जी ताकद ज्या ठिकाणी जास्त आहे त्याप्रमाणे ते कॅन्डिडेट भाजपची जर मजबूत उमेदवार आहे तर त्याला आपण संधी देऊ, युवा पार्टीचा जर मजबूत कॅन्डिडेट आहे त्याला संधी देऊ, एकनाथ शिंदे शिवसेनेचा जर उमेदवार चांगला मजबूत आहे त्याला संधी देऊ। आणि पण या ठिकाणी ही महायुती मोठ्या ताकदीनं 60-65च्या वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही ते झेंडा फडकवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल ही आधीच युवा पार्टीची भूमिका स्पष्ट आहे। भारतीय जनता पार्टी सोबत लहान भाऊ म्हणून आम्ही सातत्यानं विधानसभा असो, लोकसभा असो, नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो सातत्यानं एकत्र मिळूनच लढलो आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा एक हाती झेंडा हा महायुतीचा त्या ठिकाणी फडकेल। 2017 मध्ये भाजपकडे एक हाती सत्ता राहिली होती। यावेळी जर बघितलं तर महापौर हा भाजपचाच असेल का? बिलकुल, आम्ही पहिलेच भूमिका स्पष्ट केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचाच महापौर राहील। भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि त्यांच्यासोबत लहान भाऊ आम्ही मिळून काम करतो। भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल, बाकी आम्ही सगळे मिळून इथे लढू। अमरावती महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर असेल असा विश्वास जो आहे आमदार रवी राणा यांनी दिला आहे। अमरावती कॅमेरा पर्सन सागर सुरेंद्र कुमार आकोडे, महाराष्ट्र न्यूज।